वारिस पटेल असं म्हणताय की मुंबईची महायुती काल झाला विषय. तुम्ही हेच आवाहन शरद पवारांना कराल का आव्हान वाचवण्यासाठी? बघा की माननीय बघा, Yes. राजकारण तुमच्यापेक्षा जास्त मला कळतंय मिस्टर. हा विषय अनेकदा झालेला आहे. आमच्या अनेक आंदोलनात ते सहभागी झालेत त्यांचे लोक. धारावीच्या आंदोलनात ते आलेले आहेत. आम्ही आमचं काम करत असतो. ज्यांना यायचंय ते येतील. आमची लढाई मुंबईची. ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहावी असं वाटत असेल ते सर्व घटक येतील. ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर येतील, कम्युनिस्ट येतील, आलेलेच आहेत. शेतकरी कामगार पक्ष आलेला आहे, काँग्रेस पक्ष आलेला आहे. अजून कोण पाहिजे? भारतीय जनता पक्ष अडाणींचा आणि व्यापाऱ्यांचा मिंधा पक्ष. ते येणार नाही. त्यांचं राजकारण थैलीचं राजकारण. इथून थैल्या उचलायच्या आणि दिल्लीत नेऊन द्यायच्या. याच्या पलीकडे त्यांचं काम नाही. मग त्याचा आपल्याला आनंद पाहिजे की आपला एक मराठा स्ट्रॉंग मॅन गौतम अडाणीचा मेंटॉर आहे, याचा आनंद वाटला पाहिजे आपल्याला. हा, ते गौतम अडाणी मोदींना मेंटॉर म्हणत नाहीत, पवार साहेबांना मानतायत. मतभेदा पलीकडे जाऊन याकडे तुम्ही पाहायला पाहिजे की पहा, शिवसेनेला आनंद आमचा आनंदाचा प्रश्न नाही. पुण्यामध्ये जवळपास शरद पवार और अजीत पवार साथ में आ रहे हैं पीसी यहाँ मुंबई में. आप बोल रहे हैं आपने जगह छोड़ी है शरद पवार के लिए, क्या कहना चाहते हैं? देखिए, पिंपरी चिंचवड़ का तक सीमित मुद्दा है. पुणे में उनका अलायंस नहीं हो रहा है मेरे हिसाब से. पिंपरी चिंचवड़ में हो रहा है. अब जवाब उनको देना है ना. आप बीजेपी के साथ जा रहे हो, जवाब अजीत पवार को देना है, बीजेपी को, उनके बॉस अमित शाह को. जिस शरद पवार जी के साथ बीजेपी लड़ रही है उनके साथ आप अलायंस कर रहे हो, तो उनको जवाब देना पड़ेगा अमित शाह को. हाँ, और जिस बीजेपी के साथ आपका विरोध रहा हमेशा, तो एनसीपी बीजेपी के साथ जा रही है, तो जवाब देना पड़ेगा पवार साहब को. आप उनसे सवाल पूछिए. सर, कल आपने कहा 3 बजे तक उद्धव ठाकरे फॉर्म बांटने की दे रहे थे लोगों को. उसमें कुछ मतभेद हुई दो नेताओं के बीच में, मनमुटाव हुआ और एक नेता मीटिंग छोड़ के चले गए. क्या कहना? आपके पास बहुत बड़ी खबर है. मैं पार्टी का नेता हूं, मेरे पास खबर नहीं है. ये अंदर की बात आपके पास कैसे आती है?